Here also because of the organic matter and other nutrients. New types of diseases are coming. It is good for that there should be segregation, biodegradable, non-biodegradable, MSW is attained. There are two types of problems. One is violation of biomedical. It is very important that the biomedical waste is properly done. परंतु काय आहे की सारा तिथे सोलापूरमध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्यावर फॅसिलिटी आहे, तर तिचा योग्य वापर व्हायला पाहिजे आणि नियमांचं पालन करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत व्हावी म्हणूनच ती निर्माण केली कॉर्पोरेशन. इट इज वन अँड द सेम. फक्त किलो विथ 80% ऑक्युपन्सी म्हणजे 4 रुपये झाले. जर 4 रुपये like Yamaha, these like citizens are going if this period is there, we can give our genuine reasons why this must be less. So that is the one thing which I want to say. Because is that you will give us a reason, you give me treatment free. See, you have to, human element you can't, there are hundreds of people, but he will discuss. That's all he can do, but beyond that what he can do? And that is not the object, it doesn't help. जैविक कचरा ज्याला म्हणतात हॉस्पिटल्स मधून निघणारा, त्या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने व्हायला पाहिजे आणि या संबंधी जे पर्यावरण संरक्षण कायदा आहे 1986 त्याच्या नियमांचं पालन करत त्या गोष्टींची पूर्तता होण्यासाठी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने एक अभियान सुरू केलेलं आहे. याद्वारे जेवढे हॉस्पिटल्स आणि जे वेस्ट कचरा निर्माण करतात अशा लोकांना, अशा हॉस्पिटल्सना किंवा अशा संस्थांना पोल्युशन कंट्रोल आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासंबंधी आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि कायद्याप्रमाणे त्यांनी आमच्याकडनं एक ऑथरायझेशन घ्यावं लागतं. तर ते आमच्या असं लक्षात आलं की 11,000 जवळजवळ महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटल्स आहेत आणि त्यापैकी फक्त 1500-1600 लोकांनीच ऑथरायझेशन घेतले होते आणि नियमांचं काही अंशी पालन होत होतं. म्हणून आम्ही गेल्या जुलैमध्ये पेपरमध्ये नोटीस दिली की सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि 16 ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज आमच्याकडे दाखल करावे आणि नियमांची पूर्तता करावी. 2004. तर त्यानंतर आम्ही 2004 म्हणजे 16 ऑगस्ट 2004ला मुदत संपल्यानंतर त्याचं रिव्ह्यू घ्यायला मी सुरुवात केलेली आहे आणि 18 तारखेला मी सर्व प्रादेशिक अधिकाऱ्यांची मुंबईला बैठक घेतली आणि शहर वाईज किती हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संस्था मेंबर झालेल्या आहेत तिथल्या कॉमन फॅसिलिटीच्या आणि किती जणांनी ऑथरायझेशन घेतलं नाही अशा सर्वांची यादी तयार करून त्यांना शोकॉज नोटीस इश्यू करायचं काम आपण घेतलेलं आहे. सोलापूरला विशेष महत्व यासाठी आहे आमच्या दृष्टीने की इथे जो रिस्पॉन्स आहे आमच्या नोटीसला तो अतिशय चांगला आणि भरघोस होता. जवळ 172 पैकी 142 लोकांनी म्हणजे संस्थांनी, हॉस्पिटल्सनी अर्ज दाखल केले, मेंबरशिप घेतली आणि जे 25 उरलेले आहेत त्यांचे अर्ज आमच्याकडे प्रलंबित आहेत आणि तेही येईल 2-4 दिवसामध्ये येत्या आम्ही निकालात काढू आणि त्यांना ऑथरायझेशन देऊ. पण मुद्दा आज आपल्या पुढे ऑथरायझेशन देणे आणि घेणे याचा नसून जो कचरा निर्माण होतो त्याची योग्य विल्हेवाट होते की नाही आणि पर्यावरणाचं संरक्षण होतं की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी आपल्याकडे जी फॅसिलिटी आहे सोलापूरला त्या फॅसिलिटीचं गेल्या महिन्यामध्येच त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारची फॅसिलिटी असून तिचं इन्स्पेक्शन करण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आज सकाळी मी डॉक्टरांशी चर्चा केली इथल्या
आणि सर्वांनी जेवढं वेस्ट जनरेट होतंय ते सर्वच्या सर्व तिथे पाठवण्याचे आम्हाला सॉर्ट ऑफ आश्वासन आणि मान्यता दिलेली आहे. आजच्या डेटमध्ये 20 रुपये किलो या रेटने सोलापूरच्या डॉक्टर्सचं हॉस्पिटलमधलं वेस्ट फॅसिलिटीला जात आहे. परंतु आमच्या असं निदर्शनास आलंय की यातलं काही वेस्ट हे फॅसिलिटीमध्ये न जाता मागच्या दाराने किंवा चोरून दुसरीकडे ते पाठवण्यात येत आहे आणि त्यामुळे ते जे वेस्ट आहे त्याची योग्य विल्हेवाट होत नसून त्याद्वारे काही पोल्युशन आणि पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून मी आज सर्व डॉक्टरांना विनंती केली की आपण या गोष्टीचा नीट शोध घेऊन एक 6 महिन्यामध्ये या सर्व गोष्टी व्यवस्थित होतील असं पाहावं आणि या 6 महिन्यामध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि आमचे अधिकारी याकडे लक्ष देतील आणि हॉस्पिटलचं ऑडिटही जरूर पडली तर करतील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर ती योग्य ती कारवाई कायद्यानुसार आम्हाला करावी लागेल. परंतु अशी वेळ येऊ नये म्हणून मी त्यांना अशी सूचना दिली आहे की आपण 20 रुपये किलो वेस्ट देण्याऐवजी एक ठराविक अमाऊंट ठरवायचा, 3 रुपये 4 रुपये 5 रुपये डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ हॉस्पिटल. गायनेकोलॉजिकल असेल, ऑर्थोपेडिक असेल, हार्ट सर्जन असतील, तर डिपेंडिंग ऑन द हॉस्पिटल्स एक फॉर्म्युला करा आणि पर बेड पर डे एक फिक्स्ड अमाऊंट फॅसिलिटीला द्यायची आणि ती पर बेड पर डे ठरवताना एक 80% ऑक्युपन्सी गृहीत धरायची. म्हणजे काय होईल की जेवढा कचरा निघेल त्याला वजन करायची गरज नाही, वेगवेगळ्या कलरच्या पिशव्यांमध्ये तो टाकायचा आणि फॅसिलिटीवाला ते येऊन घेऊन जाते. तर काही डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की आम्ही किलोग्राम पर म्हणजे रुपीज पर केजी वरती चालू आहे, तर थोडे दिवस आम्हाला तसंच राहू द्या. मी त्यांनाही मान्यता दिलेली आहे. एक 6 महिने आम्ही बघूया कसं होईल आणि त्या दरम्यान आम्ही ते वर्कआउट करू फॉर्म्युला. दुसरं, येणाऱ्या महिन्याच्या अंतरात आम्ही तिथे एक वर्कशॉप घेणार आहोत की ज्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करायचा, डॉक्टरांना वेगवेगळ्या नियमांची काय प्रोव्हिजन आहे त्याच्याबद्दल माहिती देणे, मार्गदर्शन करणे. डॉक्टरांसाठी आहे तो. परंतु आम्ही त्याच्यामध्ये दुसरी मंडळी आली वेगवेगळ्या क्षेत्रातली समाजातील, तर दे आर ऑल्सो वेलकम. मी आता तेच सांगणार होतो आपल्याला की ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांना पण माझी अशी रिक्वेस्ट राहील की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. कारण प्रत्येक ठिकाणी पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे 2-3 अधिकारी इथे आहेत पूर्ण सोलापूर सब रिजन करता, ते निश्चितच कमी आहेत. तर या स्वयंसेवी संस्थांनी, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशननी जर याच्याकडे लक्ष दिलं, तुमच्यासारख्या पत्रकारांनी याच्याकडे लक्ष दिलं, तर अशा नियमांचं पालन करण्यासाठी एक सोशल आणि मॉरल प्रेशर बिल्टअप होईल आणि आवर गोल विल बी अचीव्ड. सो दिस वॉज दी, म्हणजे इन शॉर्ट आता जी आमची मीटिंग झाली त्याचं ब्रीफिंग तुमच्या माहितीसाठी आणि सर्वांसाठी आपण मी दिलेलं आहे. प्रदूषण हा बायोमेडिकल हॉस्पिटल हा एक मुद्दा झाला. वाहनांमुळे होणारं प्रदूषण, हवेचं प्रदूषण हे पण एक महत्वाचं प्रदूषणाचं कारण आहे सोलापूर शहरामध्ये. महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांपैकी सोलापूर एक शहर आहे आणि ही मोठी महानगरपालिका. इथे वाहनांची वाहतूक आणि वर्दळ खूप आहे आणि बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन असतं. रस्त्याची कंडिशन कित्येक वेळा चांगली नसते किंवा ट्रॅफिक मॅनेजमेंटमुळेही कधी कधी कंजेशन होत असतं. तर या सर्व प्रकारांमुळे एअर पोल्युशन म्हणजे हवेचं प्रदूषण पण सोलापूरमध्ये म्हणजे आहे आणि ते मुख्यत्वे करून पार्टिक्युलेट पोल्युशन आहे.
गॅसेस मुळे होणारे एअर पोल्युशन आणि धूळ ज्याला म्हणतो पार्टिक्युलेट त्याचं जास्त प्रमाण आहे. तर त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सोलापूर ऍक्शन प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. त्या सोलापूर ऍक्शन प्लॅन मध्ये आम्ही एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी विशेष कार्य योजना आम्ही घेतलेली आहे. त्याच्यामध्ये वाहनांची क्वालिटी अपग्रेडेशन करणे, जे डिझेलवरती व्हेकल्स आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यांच्यासाठी LPG सारखा गॅस प्रोव्हाइड करणे, ज्याच्यासाठी केंद्र सरकारची फ्युएल पॉलिसी आहे आणि केंद्र सरकारने काही मापदंड दिलेले आहेत Euro 1, Euro 2, Euro 3 या प्रकारचे. तर इथे पण जे डिझेलचे जे व्हेकल्स आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यतिरिक्त तर त्यांना पण डिझेल जे देण्यात येईल त्याच्यामध्ये कमीत कमी सल्फर असावं, म्हणजे डस्ट आणि गॅस दोन्हीचं पोल्युशन होणार नाही. तर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत आणि त्याला एका वेळापत्रकानुसार इम्प्लिमेंट करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि सोलापूर ऍक्शन प्लॅन आम्ही त्याला म्हणतो आणि त्याचे इम्प्लिमेंटेशनसाठी महाराष्ट्र शासनाने एक कोऑर्डिनेशन टास्क फोर्स पण बनवलेला आहे, ज्याचे अध्यक्ष पर्यावरण सचिव आहेत आणि मी त्याचा कन्व्हेनर आहे. सचिव पर्यावरण सचिव इन इज ऑफिशियल कॅपॅसिटी, ही इज द मेंबर, मी कन्व्हेनर आहे. आणि आता हा जो ऍक्शन प्लॅन आहे ठीक आहे, आपल्या जागी प्लॅन ठीक आहे, पण याच्यामुळे खरंच पोल्युशन कमी झालं की नाही हा मुद्दा महत्वाचा. तर त्यासाठी आपल्याला रेग्युलर हवेची गुणवत्ता मोजत राहावी लागणार आहे. म्हणजे आपल्याला कळेल की जर पोल्युशन कमी झालं तर आपल्याला तिथे दिसेल. म्हणून 24 तास ऑल थ्रू द वीक आणि थ्रू आउट द इयर तिथे कंटिन्युअस ऑटोमॅटिक एअर क्वालिटी मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट आम्ही लावणार आहोत. आम्ही आता त्यासाठी टेंडर कॉल केलेले आहेत, त्याचं शॉर्टलिस्टिंग झालंय. शहरात लावणार आहोत एक ठिकाणी. एक आहे ते ऑटोमॅटिक स्टेशन आहे, म्हणजे ज्याला आम्ही कंटिन्युअस म्हणतो, ते एक स्टेशन राहील आणि मॅन्युअल स्टेशन आमचे 3 राहतील. सध्या 2 चालू आहेत आमचे मॅन्युअल स्टेशन. तर मॅन्युअल मध्ये एक ची काल मी मान्यता दिलेली आहे की ज्याच्यामध्ये पर्सन आमचा तिथे राहतो, फील्ड ऑफिसर 8 तास ड्युटी तिथे तो इन्स्ट्रुमेंटचे रिडिंग घेतो, सॅम्पल कलेक्ट करतो. पण ऑटोमॅटिक मध्ये काय होतं की इन्स्ट्रुमेंटच रिडिंग घेत राहतं, त्याचं फक्त एक पाईप बाहेर असतं हवेमध्ये, त्यातनं हवा येते आणि ऑटोमॅटिक अनालिसिस होतो. पण ते खूप महाग आहे, तर त्याचा खर्च साधारणपणे 1.5 कोटी रुपयाचं इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला लागणारी पुन्हा मॅन पॉवर, स्किल्ड वगैरे. तर हे सर्व शॉर्टलिस्ट झालेलं आहे आणि येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही त्यांना, म्हणजे आता या महिन्याच्या एंडलाच आम्ही ऑर्डर्स देणार आहोत. सर्व झालेलं आहे, शॉर्टलिस्ट झालंय, टेंडर उघडलेले आहेत आणि ऑर्डर लवकरच आम्ही देऊ त्याला. म्हणजे साधारण एखादा, म्हणजे काय म्हणायचं त्याला, ऍट द अर्लिएस्ट, म्हणजे तर ते आम्हाला त्याच्यासाठी केंद्र सरकारचं पण आम्हाला सहाय्य मिळालेलं आहे. 50% कॅपिटल कॉस्ट जी आहे ती केंद्र सरकारने दिलेली आहे. तर अशा प्रकारचं एक अद्ययावत स्टेशन आम्ही महाराष्ट्रात 3 ठिकाणी लावणार आहोत, मुंबई, पुणे आणि सोलापूर. तर 3 ठिकाणचं आमचं प्रिलिमिनरी काम झालेलं आहे ऑर्डर देण्याचं. आता आम्हाला जागा सिलेक्ट करायला लागेल. सोलापूर हे आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केलेलं आहे. भारतात असे 16 ठिकाणी पोल्युशन कंट्रोलची ऍक्शन प्लॅन इम्प्लिमेंटेशन आहे. पण सोलापूरमध्ये धुळीचं प्रदूषण
ज्या आमच्या परमिसिबल लिमिट आहेत त्यापेक्षा जास्त होतं, म्हणून सोलापूर सिलेक्ट करण्यात आलं. इंटर्न मला काही कल्पना नाही त्याची, आणि काय मी अशा स्थानांना हे काय असतं, हे बदलत राहतात त्या गोष्टी. हे काय की कुठल्या गोष्टीला सेन्सिटाईज करायचं, ड्रामटाईज करण्यासाठी या गोष्टी मी जनरली ते सिलेक्शन करण्यासाठी त्याचे काय साईड सिलेक्ट Wireless.